रावणला 80,000 बायका सांगितल्या शासनाने. किती? 80,000 बायका. विचार करा, त्याला आरसे, कंगवे, टिकली, पपड्याचे डबे, नेबून करणारे, पप पाडणारे, गजरा लावणारे, चाप लावणारे, मेहंदी काढणारे किती लागले? किती होते त्या? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,00,000 नातू. एवढा मोठा रावणचा परिवार. आपला काय? हमारे दो दल्ला दल्ली को फेंक दो. एवढा मोठा रावणचा परिवार होता. ज्यावेळेस राम सिंहासनावर बसायचा त्यावेळेस नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. शनीच्या पाठीवर रावण पाय ठेवायचा, नंतर सिंहासनावर बसायचा. एवढा मोठा लंकापती, त्याची काय झाली गती. मना सांग पा रावणा काय झाले. अकस्मात ते राज्य सगळे उडाले. म्हणून कुंडी सांडी वेगी बळी लागला से काढा पाठी लागी. घडी घडी काढवा गया आजी पाहे. देह जाणार जाणार ऐसा काढवा खाणार. उंच झाडाला वाऱ्यात भय, सुंदर स्त्रीला पाप्याचं भय, मनाला अपमानाचं भय आणि देहाला काळाचं भय. आपला काय भरोसा नाही. काळ आपल्यावर केव्हा झेप घाली काय सांगतात की. पण आपल्या घरामध्ये आपल्यावर एखाद्यावर जर काय पण एखाद्या गोष्ट कोप असेल तो दूर व्हावा म्हणून नवग्रहाची पूजा करायची. ऐका, पण बरेच लोक या ठिकाणी तो कोपला मानत नाही आणि काशी यात्रेला गेल्यानंतर सुखी होतात. पण जो व्यक्ती आई बापाला घरी टाकून काशी यात्रेला जातो त्याला 44 गाई कापत पाप लागतो असं शास्त्र सांगतं. माय बाप केवळ काशी तिने जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले परब्रह्म. जगाच्या मालकाला आई बापाची सेवा केल्यामुळे त्या ठिकाणी त्याला 28 युगापासून उभं करून ठेवलेले. एवढ्या आई बापाची पुण्य सर्व तीर्थाची धुरे. म्हणून एखाद्या ग्रहाचा कोप असेल तो दूर व्हावा म्हणून नवग्रहाची या ठिकाणी प्रार्थना करायची. दोघांनी डाव्या हातात फुले घ्या. डाव्या हातात फुलं घेऊन एक फुलाची पाकळी टाकायची आणि नमः म्हणायचं. बघा, नमः ओम जपावकं संकासं कस्यते महादुती तमरे सर्व पापग्नं प्रणतस्मै दिवाकरं. ओम सूर्याय नमः. सूर्यावयामि स्थापयामि पूजयामि. नाराभं सुरोलार्णव संभवं नमामि शशनं सोमं शंभरमुकुटभूषणं. चंद्रस्य नमः. चंद्रमस्यावयामि स्थापयामि पूजयामि. सम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्त्यर्थं तं मङ्गलप्रणम्यं. भूमावयामि स्थापयामि पूजयामि. भूतावयामि स्थापयामि पूजयामि. बृहस्पतियावयामि स्थापयामि पूजयामि. सर्वशास्त्रप्रोक्ताय भार्गवप्रणम्यं. शुक्रावयामि स्थापयामि पूजयामि. रविपुत्रं यजाग्रजं तं नमामि शनिश्चरं. शनिश्चरावयामि स्थापयामि पूजयामि. चन्द्रादित्य विमर्जनं सिंहाग्रं समृतं तत्राहो प्रणम्यं. राघवावयामि स्थापयामि पूजयामि. भारकाग्रहमस्तकं गोररुद्रात्मकं घोरं चेतोवयामि स्थापयामि पूजयामि. ब्राह्मणकरदेवताभ्यो स्थापयामि पूजयामि. धूपं दर्शयामि. धूपं दर्शयामि. आहारकक्षपहारैवतं च समर्पयामि. स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदराय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. मध्यपर्याचमनीयं समर्पयामि. व्यानाय स्वाहा, उदराय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. उत्तरभूषणं समर्पयामि. 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 सूर्यादि नवग्रह मंडल अधिदेवता प्रतिदेवता बिनमा तांबूळ कृत्यात अक्षरायण समर्पयामि. ऋतुकालाने नानाविध फलकृत्यात अक्षरायण समर्पयामि. संपूर्ण नाना प्रत्येक यत्तमा पाण्याचे चमचेवरून तोंड टाकून द्या. अनेक नवग्रह पूजन सूर्यादि नवग्रह मंडल देवता प्रियतम मम. हात खाली करा. सूर्यादि नवग्रह मंडलना हात जोडून प्रार्थना करायची. आमच्यावर एखाद्या ग्रहाचा कोप असेल तो दूर व्हावा. पाचवी, आपल्या घरामध्ये जरी मंगल कार्य ठरलं, लग्न ठरलं तर आपण त्या ठिकाणी ब्राह्मणाला विचारतो, महाराज चौथा गुरु मला लग्न करायला चालेल का? महाराज मंगल निघून काय करणं पडेल. मग महाराज काय करतो, तुमचं मी पाच पहिले महाराज काय सांगतो, पहिले पूजा करणे पडली. कशाने? तुम्ही जे नळ आहे ना ते सांगू, महाराज सर्वांना नळतो. महाराज जे सांगितले मी
करणार आपल्यावर एखादा दूरचा कोप असेल तो दूर व्हावा म्हणून त्या ठिकाणी नवग्रहाची पूजा केली. कारण या ठिकाणी तुम्हाला जे कोणी सांगितलं तुम्हाला 7.5 येईल तुमच्या मनामध्ये 7.5चा डर राहील आणि तो शनी महाराज तुम्हाला त्या ठिकाणी इतक्या लांब तुमच्या मागे लागेल का नाही. पण लक्षात ठेवायचं जो व्यक्ती सकाळ संध्याकाळ आई बापाला नमस्कार करतो त्याला कुठलाही ग्रहाचा कोप लागत नाही. म्हणून त्या नवग्रहांना हात जोडा. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानो शशी भूमि सुतो बुधश्च गुरु शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्. सूर्यादि नमस्कार करोमि. बोला सूर्यनारायण भगवान की जय. मला त्याचं चिंतन. आता या ठिकाणी सूर्यनारायण